आता जाऊया कोकणात। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। का आणि कसा पाहूयात। लोकसभेत प्रचारात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प महत्त्वाचा विषय ठरल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा कळीचा ठरतोय। पंतप्रधानांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं समर्थन केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये खटके उडत होते। याच दुफळीचा फायदा आता राजापूर मतदारसंघातून काँग्रेस उचलण्याची तयारीत आहे। प्रकल्पाला विरोधाचा ढोंग करून शिवसैनिकांकडून कॉन्ट्रॅक्ट लाटली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। अणुऊर्जा हा तिसरा आहे, त्याला टोकाचा विरोध करायचा, तिथली मोठी कामं त्यांनीच घ्यायची। हे कोकणातल्या लोकांना माहिती आहे, यात काय नवीन काय आहे। आमचं म्हणणं एक आहे, विरोधाचं ढोंग करून कामं घेण्यापेक्षा स्वागत करा आणि कामं घ्या ना। तर विधानसभा निवडणुकीत कुठलाच मुद्दा शिल्लक नसल्यानं काँग्रेस बेताल झाली असून त्यांनी आरोपांचे पुरावे सादर करण्याचं आव्हान शिवसेनेने दिले। निवडणुका तोंडावर आल्या कारणानेच त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे। यापूर्वी अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं कधी त्यांनी धाडस केलं नाही, कारण काय वस्तुस्थितीत नाही आहे। आपल्याला कल्पना असेल की त्या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेसोबत शिवसेना राहिलेली आहे। शिवसेनेचा लोकसभेचा प्रचाराचा मुद्दा काँग्रेसनं विधानसभेत हायजॅक केल्यानं निवडणुकीपर्यंत राजकारण जास्तच तापत जाणार आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।